प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आपण पाहतो दिवसेंदिवस मंडळांची संख्या काय होत आहे, वाढली जात आहे. आणि जसं मंडळांची संख्या वाढली जात आहे, मंडळांमध्ये संख्यात्मक रीतीने लोक वाढले जात आहे, भरले जात आहे. परंतु बायबलनुसार जर गुणात्मक रीतीने त्यांची वाढ जर झाली नाही तर ती मंडळी देवाच्या राज्यासाठी आशीर्वादाची कारण ठरत नाही. समजलं का? म्हणून मंडळीमध्ये संख्यात्मक रीतीने लोक किती आहेत यावर देवाचं कार्य अवलंबून नसतं, तर गुणात्मक रीतीने मंडळीमध्ये लोक किती आहे यावर देवाचं राज्य अवलंबून असतं, नाही का? म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही गिदोनाच्या काळामध्ये पाहतो, देवाने गिदोनाला युद्धासाठी पाठवलं आणि ज्यावेळेस त्याला जायचं होतं हजारो लोक त्या गिदोनाच्या बरोबर होते. परंतु देवाने त्या सर्वांची परीक्षा पाहिली. काय पाहिली? काय पाहिली? काय पाहिली? पडताळणी केली, परीक्षा पाहिली. आणि जे देवाला योग्य वाटले मुठभर लोक त्याने पाठवले आणि मोठा विजय मिळवला. यामध्ये महत्वाची गोष्ट ही, युद्ध आमचं नाही, युद्ध स्वर्गीय परमेश्वराचं आहे. युद्ध कोणाचं आहे? आणि ज्यावेळेस तो आमच्या बरोबर असतो ना, त्यावेळेस मुठभर लोकांच्या करवी देखील देव मोठं कार्य करतो. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशूच्या बरोबर जेवणासाठी जरी हजारो लोक होते, परंतु तरी देखील त्याने शिष्य म्हणून किती नेमले? किती नेमले? 12 नेमले. आणि या 12 जणांनी जगाची उलथापालथ करून टाकली. येरुसलेम पासून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत शुभवर्तमान काय केलं? ते घेऊन गेले. मग एवढ्याशा बोटावर मोजता येतील एवढ्या लोकांनी ख्रिस्त कुठं नेला? जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये. आमच्याकडे शुभवर्तमान कधी आलं? 2000 वर्ष होऊन गेले. किती वर्ष होऊन गेले? 2000 वर्ष होऊन गेले. आमच्याकडे काय आलं? शुभवर्तमान आलं. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये ज्या प्रकारे प्रभूचं कार्य मंडळीने केलं, लक्ष द्या, मिशनरी लोकांनी केलं, अभिषिक्त सेवकांनी केलं, समर्पित पालकांनी केलं. आणि त्या करवी मंडळी, चर्च शहरी भागापासून प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचली. पोहोचली का नाही? पोहोचली का नाही? गळाले सारखं बोलू नका. काही एनर्जी त्याच्यासाठी काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. माणसाला बोलायचं जीवावर येतं का? पोहोचली. परंतु आज जर परिस्थिती आम्ही पाहिली तर खेड्यापाड्यातले अनेक मंडळ्या वस पडलेल्या आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये जी संख्या तिथं होती आज ती नष्ट झालेली आहे. अनेक चर्च बंद आहेत. आणि शहरी भागाची देखील परिस्थिती आम्ही पाहतो, जिथं एकेकाळी नंदनवन होतं. असे अनेक सेंटर आहेत, अशा अनेक मिशनरी ठिकाणं आहेत जिथं मोठमोठे चर्च आहे शहरी भागामध्ये. त्यांची आजची दुरावस्था जर पाहिली ना, रडू येतं. खरं वास्तव आहे का नाही? मग या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. खोट्या गोष्टीमध्ये चालण्यामध्ये कधीच आनंद नसतो. मग पूर्वीच्या काळामध्ये पैसा होता का? नव्हता. संसाधने होती का? वाहतुकीची साधनं होती का? तरी देखील मिशनरी लोक आणि समर्पित सेवक खेड्यापाड्यापर्यंत पोचले. तिथं त्यांनी मंडळ्या रोपण केल्या, नाही का? मग आज पैसा आहे, संसाधनं आहे, पालकांची संख्या आडमाप आहे. काही काही ठिकाणी विश्वासणारे कमी झालेत, एवढे संख्यात्मक रीतीने पालक झालेत. मग तरी देखील देवाचं राज्य किंवा मंडळीचं कार्य का वाढत नाही? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? मग आम्हाला विचार करणं गरजेचं आहे याच्यावर. केवळ एकत्र येणं, प्रभू भोजन घेणं, जेवणं करणं, नाचणं गाणं आणि रिटर्न जाणं याच्याकरवी देवाचं राज्य वाढलं जात नाही. तर आम्हाला नेमकं चूक कुठं घडली, काय प्रॉब्लेम आहे
काय समस्या आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. ज्यावेळेस ग्राउंडवर मोठमोठ्याला सभा होत्या आणि हजारोंची गर्दी जमा होते, त्यावेळेस आम्हाला वाटतं प्रभूचं राज्य खूप वाढलं गेलंय. परंतु जर आत्मिक रीतीने ते विश्वासणारे सक्षम नसतील, जर आत्मिक रीतीने वचनाचं शिक्षण त्यांचं नसेल, तर काय ते देवाच्या राज्यासाठी युजफुल ठरतील का? कधीच ठरणार नाही. म्हणून देव संख्यात्मक रीतीने लोकांच्या जीवनात काम करत नाही, तर देव गुणात्मक रीतीने ज्यांच्या जीवनाची घडवणूक परमेश्वर करतो, अशा पद्धतीने देवाचं राज्य वाढलं जातं. मग आज जर आम्ही पाहिलं तर मग हे का घडलं? आज मंडळी जगाला बदलायला निघाली होती, परंतु आज परिस्थिती ही का झाली की जगाने मंडळीला बदललंय का नाही? इथं आंधळ्यांना काही समजणार नाही, वर्षानुवर्ष मंडळीमध्ये येणाऱ्यांनाही काही समजणार नाही. परंतु ज्यांचे आत्मिक नेत्र उघडे आहे आणि जे आत्मिक प्रौढतेमध्ये आहे ना, त्यांना या गोष्टी समजतील. काही विश्वासणारे आहेत, काही पाळक वर्ग आहेत ज्यांना समज आहे. अनेक दुःखाची आणि खेदाची गोष्ट ही आहे, आमच्याकडे देखील जे पाळक वर्ग आहेत ना, ते महत्त्वाची गोष्ट वेल एज्युकेटेड असायला पाहिजे, त्यांना वचनाचं नॉलेज असायला पाहिजे. परंतु आधांतरी शिक्षण घेतलेले पाळक असे आहेत, त्यांच्याकडे वचनाचं नॉलेज नाही आणि तेच अज्ञानामध्ये आहेत. कशामध्ये आहेत? जर ते पाळकच अज्ञानात आहे, तर ती मंडळी वचनामध्ये काही सक्षम होईल का? असंख्य मंडळ्या ज्या आरोग्य दानावर उभारल्या गेलेल्या आहेत, तिथं संख्यात्मक रीतीने लोकांची गर्दी झालेली असते, परंतु आत्मिक रीतीने जर त्यांची पडताळणी किंवा चाचपणी केली तर काय गुणात्मक रीतीने ते आत्मिक प्रवृत्तीमध्ये आहेत का? मग एवढी गर्दी करू नये. जर ते देवाच्या राज्यासाठी फ्रुटफुल नसतील, उपयोगी नसतील, तर त्याचा काही उपयोग आहे का? म्हणून आम्हाला काही गोष्टीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. केवळ सभा घेऊन लोकांची गर्दी करून यांनी त्यांनी देवाचं राज्य वाढत नाही. आम्हाला पुन्हा एकदा प्रेषितीय कार्याबरोबर आम्हाला जोडलं जावं लागेल आणि जे प्रेषितांनी केलं तेच करावं लागेल, म्हणजे देवाची मंडळी काय होईल? वाढली जाईल. म्हणून आज जर आम्ही पाहिलं तर मग चर्चने स्वतःचे वेगळेपण काय केलं? गमावलं. स्वतःचं वेगळं पण काय केलं? चर्चने गमावलं. आणि जगाशी एकरूप झाले. ते कशाशी एकरूप झाले? जगाशी. पटकन वचन वाचूया आपण. पहिले राजे अध्याय 11 आणि 1 ते 8 वचन कोणी काढलं होतं? पटकन वाचा. राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मोवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी व हित्ती राष्ट्रातल्या विदेशी स्त्रियांचा नादी लागला व त्यातल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले. या राष्ट्राविषयी परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितले होते की तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये. लक्ष द्या, इथं काय म्हटलंय? शल्मोनाला देवाने अफाट शहाणपण दिलं. किती शहाणपण दिलं? असं म्हटलंय. त्याने देवाकडे ज्ञान मागितलं आणि देवाने जगाभरामध्ये सर्वात ज्ञानी जो पुरुष आहे त्याला असं ज्ञान दिलं की त्याने आम्हाला नीतिसूत्र, उपदेशक याच्यामध्ये आम्हाला त्याचं ज्ञान दिसतं, नाही का? आणि शबाची राणी ज्यावेळेस त्याचं शहाणपण, त्याची समृद्धी पाहण्यासाठी आली, ती म्हटली आत्तापर्यंत मी केवळ ऐकत होते, परंतु आता मी डोळ्याने पाहिलंय. ही तिची शल्मोनाबद्दल काय होती? साक्षी होती. मग शल्मोनाला देवाने अफाट शहाणपण दिलं, वैभव दिलं, परंतु तरी देखील देवाच्या आज्ञेविरुद्ध जाऊन त्याने इतर स्त्रियांशी काय केलं? लग्नाचे संबंध जोडले. लग्नाचे काय जोडले? फारोच्या कन्याशी देखील त्याने काय केला? विवाह केला. कोणाशी? फारोच्या कन्याशी. आणि पुढं म्हटलंय या स्त्रियांनी शल्मोनाचे अंतःकरण देवापासून काय केले? विचलित केले. आणि पुढं म्हटलंय आणि मंडळीमध्ये शल्मोनाद्वारे मूर्तीपूजा आली. मंडळीमध्ये काय आली? मग वचन जर आम्ही पाहिलं, ज्याला देवाने दर्शन दिलं
ज्याला देवाने शहाणपण दिलं, ज्याला देवाने ज्ञान दिलं, असा व्यक्ती ज्यावेळेस इतर महिलांशी जडला गेला, त्याला वास्तविक देवाचं देवत्व किंवा देवाचं कार्य इतरांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं होतं, त्यांना बदलणं अपेक्षित होतं. परंतु इकडं कार्यक्रम उलटा झाला. शलमोनाने त्यांना बदललं नाही, तर त्यांनी शलमोनाला बदललं आणि म्हणून शलमोनाचं राज्य लयास गेलेलं आम्हाला दिसतं. तसं आज देखील मंडळीची परिस्थिती. आज आम्हाला वाटतं कोणत्या मंडळीमध्ये गर्दी किती, कोणत्या मंडळीमध्ये संसाधनं किती, परंतु वास्तविक जर बायबलशी आम्ही त्याची तुलना केली ना, त्या मंडळ्या देखील कुचकामी आहेत, ते सेवक देखील कुचकामी आहेत. कारण त्यांनी मंडळीशी जी तडजोड केली, जगाशी केली आणि ते जगामध्ये काय झाले, सामील झाले. नाही का? देव आत्मा आहे आणि जगिक मंडळींनी मूर्त्या कुठं आणल्या, मंडळीमध्ये. मग हे शहाणपण सेवकांना यायला नको का? मग ते बायबल वाचतात का अजून कोणता ग्रंथ वाचतात? मग कितीही मोठ्या चर्चा तो पास्टर असो किंवा कोणीही धर्मगुरू असो, जर त्याला एवढं नॉलेज नाही, जो देव सांगतो की अलाउडच नाही तरीही तो करतोय आणि त्याच्या बरोबर जर लोक जातात, तर ते विनाशाकडे जात नाहीत का? मग आपण डोळे असून आंधळे कुठपर्यंत होणार आणि चुकीच्या लोकांना देवाचे सेवक कुठपर्यंत संबोधणार? देवाचे सेवक या नात्याने काही गुण आहेत का नाही त्याच्यामध्ये? महत्वाची गोष्ट आहे का नाही? म्हणून जर आम्ही पाहिलं तर आजचं चर्च काय होत आहे, जगामध्ये सामील होत आहे. कशामध्ये सामील होत आहे? जगामध्ये. आणि म्हणून आज मंडळीमध्ये काय चाललं जातं, आता आपल्या मंडळ्या छोट्याल्या आहेत, परंतु इथं मोठ्याल्या मंडळाचे जर संदर्भ आपण दिले किंवा पाहिले तर काय चाललं जातं, इथं व्यावसायिक स्पर्धा चालली जाते. काय चालली जाते? स्पर्धा आहे. कशी? व्यावसायिक स्पर्धा आहे. त्यांचं लक्ष फक्त चर्चचं उत्पन्न वाढवणं याच्यावर आहे. हरवलेल्या आत्म्यांसाठी जाणारे आहेत का कोणी? जर जाणारे असते तर मंडळांना जागा पुरली असती का? आज आम्ही जी दैवी व्यवस्था प्रभूने सांगितलं, जा आणि शुभवर्तमान सांगा, आपण या वृत्तीने चाललो. त्याच्यामुळं काय झालं, जगाचा संपर्क मंडळीशी तुटला आणि लोक ख्रिस्ताकडे येणं पसंत करेन असं झालेत. नाही का? म्हणून पहिली गोष्ट जर आम्ही पाहिली तर काय आहे, व्यावसायिक स्पर्धा. दुसरी गोष्ट काय मंडळीमध्ये, राजकारण. काय आहे मंडळीमध्ये? अरे हे काय, प्रभूचं घर आहे, माझ्या बापाच्या घराला प्रार्थनेचं घर म्हणतील, मग मंडळीमध्ये राजकारण आणून त्याचा विनाश होईल का नाही? म्हणून मंडळीमध्ये राजकारण असता कामा नाही. जास्त मंडळ्या यांच्यामध्ये काय चाललं जातं, कारण विजन नाही ना, दर्शन नाही ना, शुभवर्तमानाबद्दल काही योजना नाही ना. परिणाम काय होतो, केवळ राजकारण चाललं जातं. पुढे जर आम्ही पाहिलं तर अजून काय चाललं जातं, तर आम्ही पाहतो गटबाजी. काय? अनेक मंडळ्या तुमच्या नजरेसमोर असतील आपल्या शहरातल्या. गटबाजी आहे. हा ह्या गटाचा, तो त्या गटाचा, बरोबर ना? हा गट त्याला पुढं जाऊ देत नाही, तो गट याला पुढं जाऊ देत नाही. पाळक झालं तर आमच्या गटाचा व्हायला पाहिजे, खजिनदार झालं तर आमच्या गटाचा व्हायला पाहिजे, हे काम आम्ही करायला पाहिजे आणि ते काम तुम्ही करायला पाहिजे. ही गटबाजी नाही का? परिणाम काय झाला, यांची भरभराट झाली, परंतु देवाच्या मंडळीचा राज झाला ना. कशाचा राज झाला? देवाच्या मंडळीचा राज झाला. म्हणून गटबाजी हे देखील विनाशाचं एक काय आहे, कारण आम्हाला दिसतं. त्याच्यानंतर आम्ही पाहतो नैतिक शिथिलता. कोणती शिथिलता? नैतिक आचरणच नाही राहिलं. तू गोवा खा, तू मावा खा, तू गायछाप खा, नाही तर माती खा, परंतु तू मंडळीमध्ये दान टाक.
तू दशांश घेऊन ये. तू आहे तसाच देवाला आवडतो, बरोबर ना. तू पवित्रताचं जीवन जग, नाही तर व्याभिचारी जीवन जग. त्याने आम्हाला काही फरक पडत, तुझ्याशी काही घेणं देणंच नाही. आम्हाला घेणं देणं फक्त तुझ्या पैशाशी आहे. आणि ज्यावेळेस नैतिक शिथिलता येते ना, त्यावेळेस मंडळीमध्ये व्याभिचार वाढला जातो. त्यावेळेस मंडळीमध्ये गांजाडे लोक येऊन बसतात. त्यावेळेस मंडळीमध्ये दारुडे लोक येऊन बसतात. त्यावेळेस मंडळीमध्ये व्याभिचारी तरुण तरुणी येऊन बसतात. आणि नैतिक आचरण संपल्यामुळं ती मंडळी म्हणण्यासाठी राहिली, देव तिथून निघून गेलाय. देव काय झालाय, तिथून निघून गेलाय. मंडळीमध्ये नैतिक आचरण नको का? आणि या 4 गोष्टी मंडळीमध्ये आल्या. कोणकोणते सांगितले मी गोष्टी तुम्हाला? व्यवसाय, राजकारण, गटबाजी आणि नैतिक शिथिलता, ह्या गोष्टी. आणि वचन कसं आहे? मंडळी दुखावली गेली नाही पाहिजे. सभासद दुखावले गेले नाही पाहिजे. त्यांना फुलात उचलून धरायचं. त्यांच्या डोळ्यात अश्रू यायला नको. त्यांच्यासाठी एसी लावायचे, त्यांचे नावं मोठमोठ्याने पुकारायची. याला सेवा म्हणायची का? हे ओनली पोट पाणी भरण्याचा कार्यक्रम आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि म्हणून मंडळी, जर वातावरण वेगळं नाही, तिकडेही गांजाडे आहेत, इकडेही गांजाडे आहेत, तिकडेही व्याभिचारी आहेत, इकडेही व्याभिचारी आहेत, तिकडेही लफडे आहेत, इकडेही लफडे आहेत. जर वातावरण तिकडेही वेगळं नाही, इकडेही वेगळं नाही, लोकांनी काय यावं मंडळीत? मग या विनाश करण्यासाठी कोण कारणीभूत ठरले? मंडळीचं प्रशासन, सेवक वर्गांचं सेवा कार्य आणि संस्थात्मक रीतीने केलेल्या गोष्टी, या सगळ्यांचा दोष आहे मंडळी विनाशाकडे घेऊन जाण्यासाठी, नाही का? म्हणून जर आम्ही पाहिलं तर दुसरी गोष्ट काय आहे? यांनी काय केली? मंडळीने जगाशी तडजोड केली. काय केली? या मंडळीला जगात सामील झालेली मंडळी म्हटलंय. कशात सामील झालेली? म्हणून चर्च आणि जग यांच्यातला फरक संपला. काय झालं? चर्च आणि जग. आज अनेक लोक अनेक मंडळाकडे पाहतात. ते पाहतात, अरे प्रभू भोजन घेतोय आणि त्याच्यानंतर हा जातानीच 90 घेऊन घरी जातोय. संध्याकाळी काहीतरी आणणार, त्याच्या अगोदर मारणार, जेवणार आणि झोपणार. त्याला विश्वासणारा म्हणायचंय का? मंडळी म्हणजे कोण? जे जगातून वेगळे केलेले लोक, ज्यांनी पश्चाताप केलेला आहे, ज्यांनी ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेलं आहे, त्यांना काय म्हटलं गेलंय? मंडळी. का जगात जे आहे ते त्यांना मंडळी म्हटलंय? नाही ना. म्हणून आज आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करायला पाहिजे. आज तुम्ही मंडळीत आहात ना, कसं तुमचं जीवन आहे पालकाला माहिती नसतं, देवाला माहिती असतं, परंतु काही जण जुमानीतच नाही त्याला. मग व्यक्तिगत जीवन कोणाला माहिती आहे? फक्त कुणाला? कुणाला माहिती आहे तुमचं जीवन? कोणाला माहिती आहे? स्वतःला माहिती आहे. मग म्हणून आज पश्चातापाची गरज आहे. कशाची गरज आहे? स्वतःचं जीवन स्वतःला माहिती आहे. आणि म्हणून पश्चाताप करा, जेणेकरून देव तुमचं जीवन काय करील? आशीर्वादित करील. नाहीतर प्रभू येशू बरोबर राहणारा यहुदा देखील फाशी लावून मेला आणि नरकात गेला. त्या व्यतिरिक्त तर वेगळं जीवन आमचं नसेल ना, आमचं तारण किंवा स्वर्गाशी आमचा संबंध राहणार नाही. म्हणून मंडळींनी केलेली चूक विशेष करून मंडळांसाठी किंवा जगासाठी आशीर्वादाचे कारण न ठरता शापाचं कारण झाली, नाही का? आजची मंडळीमध्ये या गोष्टी आम्हाला पाहाव्यास मिळतात. दुसरी गोष्ट, आत्मिक सामर्थ्याऐवजी साधनावर अतिविश्वास आहे. कशावर? वास्तविक देवाचं वचन सांगतं, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. म्हणून मंडळीने देवाच्या आत्म्याद्वारे चालवलं जाणंच अपेक्षित आहे. ज्यावेळेस आपण आपली बुद्धी लावतो आणि जगिक संसाधनावर अवलंबून राहतो ना,
त्यावेळेस आपलं अधोगतीकडे जावं लागतं. समजलं का? म्हणून जर आम्ही पाहिलं, मग पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यापेक्षा स्वतःचे सैन्य, पैसा आणि नियोजनावर जास्त भरोसा ठेवल्यामुळे विनाशाकडे जावं लागतं. पवित्र शास्त्र 2 शमूएल अध्याय 24. काय आहे हेडलाईन? वाचा. राहू दे, इस्रायल आणि यहूदा राष्ट्र- मोठ्याने वाच बेटा, वाचायचं तर मोठ्याने वाच. इस्रायल आणि यहूदा राष्ट्रातील लोकांची दावीद शिरगंची करतो. मोठ्याने वाच बेटा. इस्रायल आणि यहूदा राष्ट्रातील लोकांची दावीद शिरगंची करतो. इस्रायल आणि यहुदी राष्ट्रांची दावीद काय करतो? शिरगणती करतो किंवा गणना करतो. काय गरज पडली त्याला? काय गरज पडली? हा? काय गरज पडली दाविदाला? इस्रायलवर परमेश्वराचा कोप झाला. कशासाठी? संख्या दाखवायची होती ना दाविदाला. काय दाखवायची होती दाविदाला? संख्या दाखवायची. आमच्या मंडळीत लोक किती आहे? अख्खं पटांगण भरलं जात आहे. अरे पण गुणात्मक रीतीने किती आहेत? खरे पश्चाताप करणारे किती आहेत? देवाच्या आज्ञाविधीप्रमाणे चालणारे किती आहेत? गरजेचं नाही का? संख्यावर देवाचं राज्य चाललं जातं का? नाही ना. म्हणून आम्ही पाहतो मग जगातल्या ज्या गोष्टी, आज चर्चकडे काय आहे? भव्य इमारती. इमारती किती? भव्य, मोठमोठ्या इमारती. अजून काय आहे चर्चकडं? हायटेक साऊंड सिस्टीम. कशा साऊंड सिस्टीम? गॉस्पल सिंगर अशा आहेत, त्यांना जर साऊंड विना गायचं सांगितलं, सिस्टीम विना, तर त्याच्या तोंडातून आवाजच येणार नाही. बरोबर ना? रेव्हरंट नारायण वामनराव टिळकांसारखे गीतकार, कविवर्य, ख्रिस्त गुरु माऊली म्हणणारे, च्या अभिषिक्त चालणारे अशा सेवकांचा अभाव आज आम्हाला दिसतो, नाही का? म्हणून आज आम्ही पाहतो काय आहे चर्चकडे? भव्य इमारती आहे, हायटेक साऊंड सिस्टीम आहे, मोठं बजेट आहे, सोशल मीडियाचं जाळं आहे. बजेट काय आहे? मोठाले बजेट. आणि कशाचं जाळ आहे? सोशल मीडियाचं. आणि त्यातून काय वाटतं? याच्याद्वारे लोक बदलतील. तुम्हाला वाटतं का असं होऊ शकतं? तर दाविदाने केलेली शिरगंती, राजा दाविदाला देवाच्या सामर्थ्यापेक्षा आपले सैन्य किती मोठे हे दाखवायचं होतं. समजलं का? समजलं का? पुढं काय म्हटलंय? तो त्याचा देवावरील अविश्वासाचा आणि अहंकाराचा भाग होता. कशाचा भाग होता? अविश्वास व अहंकाराचा. मग ही गोष्ट देवाला आवडली का? म्हणून देशावर पीडा आली. तसंच आजचं ही चर्च आहे, आत्मिक सामर्थ्यापेक्षा, देवाच्या आत्म्यापेक्षा संख्याबळावर आणि बजेटवर चर्च गर्व करत आहे. सब कुछ है मेरे पास. याच्यावर गर्व कोण करत आहे? मंडळी. मग काय होतं? याचा दुष्परिणाम काय होतो? साधनांच्या गर्दीत पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आणि गुडघ्यावरची प्रार्थना निघून गेली. काय निघून गेलं? साधनांच्या गर्दीत पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि गुडघ्यावरची प्रार्थना मंडळीतली निघून गेली. बरोबर ना? अद्भुत कार्य कशाद्वारे घडतं? गुडघ्यावरच्या जीवनाकरवी. बरोबर ना? मंडळी प्रभावी जगामध्ये केव्हा होते? जेव्हा देवाचं सामर्थ्य कार्य करतं, नाही का? म्हणून जर देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य आणि गुडघ्यावरची जर प्रार्थनाच मंडळीतली निघून गेली तर कार्य घडल का? कार्य घडल का? म्हणून मानवी बुद्धीने तयार केलेले कार्यक्रम तात्पुरती गर्दी जमवू शकतात, परंतु ते लोकांचं अंतःकरण बदलण्यासाठी कॅपेबल नाहीत.
हजारोंच्या सभा भरवा, परंतु तिथं डीजेचं ढाकचिक ढेकचिक चालू झालं ना, वरातीचे नमुने तिथं येतात. स्टेजवरही वरातीचे नमुने आणि खालीही वरातीचे नमुने. ते देवाच्या आत्म्याचं त्या ठिकाणी अस्तित्व नाहीसं करून टाकतात. जर दैवी व्यवस्था नुसार जर उपासना नसेल, जर देवाच्या आत्म्यानुसार योग्य आराधना नसेल, देवाच्या वचनामध्ये म्हटलंय शल्मोनाच्या काळामध्ये ज्या वेळेस त्या ठिकाणी देवाचं स्तुतीस्तवन झालं आणि मंदिर मेघाने भरलं गेलं, देवाची उपस्थिती तिथं आली. काय आज आमच्या सभांमध्ये देवाच्या आत्म्याची ती उपस्थिती आहे का? आणि जर नसेल तर काम घडेल का? म्हणून आम्हाला पुन्हा एकदा त्या खऱ्या आत्मिक उपासनेकडे वळावं लागेल. देवाचं वचन सांगतं देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ते होत नाही तेव्हा मंडळी जगाला बदलण्यासाठी काय ठरली जाते? कुचकामी ठरली जाते, नाही का? मग तिसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर जगाकडे मंडळीचं दुर्लक्ष आहे. कशाकडे? मग जर आम्ही पाहिलं तर जगाच्या सुवार्तेपेक्षा स्वतःच्या परिघात मंडळी किंवा सेवक मग्न असतात, स्वतःच्या सुखात मग्न असतात. कशामध्ये? वेळ आहे का त्यांना जायला बाहेर? शुभवर्तमान सांगायला वेळ आहे का? मंडळीला शिक्षण देण्यासाठी वेळ आहे का? नाही ना. म्हणून काय म्हटलंय? उत्पत्ती अध्याय 11 1 ते 9 वचनामध्ये काय आहे? तिथं बाबेलचा बुरुज आहे. याच्यासाठी मी तुम्हाला अगोदर संदर्भ सांगितले होते, उचकत बसण्यासाठी नव्हे. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो तिथं बाबेलचा बुरुज आहे. कशाचा बुरुज? आणि या बाबेलच्या बुरुजाबद्दल जर आम्ही पाहिलं तर देवाने मानवाला संपूर्ण पृथ्वीवर पसरून तिचे व्यवस्थापन करण्यासाठी सांगितले होते. देवाने मानवाला काय करायला सांगितले? संपूर्ण पृथ्वीवर पसरण्यासाठी सांगितले. हे काय करत बसले? काय करत बसले? बाबेलचा बुरुज करत बसले. आणि त्यांची इच्छा होती आमची पृथ्वीवर पांगापान होऊ नये. प्रभूने काय सांगितलं? जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. यांनी सृष्टी ठेवली बाजूला, यांनी हे बाबेलच्या बुरुजा समान काही गोष्टी केल्यात आणि त्याच्या भोवतीच बसून राहिलेत. लोक काय स्वतः होऊन मंडळीत येणार आहे का? ग्रेट कमिशन बाजूला राहिलं का नाही? महान आज्ञा बाजूला राहिली का नाही? मग कितीही आपण इकडं दनादना नाचलो वर जरी लागलो स्लॅपला, त्याने काय लोक काय येणार आहेत का मंडळीमध्ये? काय करावं लागेल? हापशी संडाला जसं फिल्पाने धावून शुभवर्तमान सांगितलं आणि तो देवाच्या राज्यासाठी महत्वाचा ठरला, तसं मंडळीला फिल्पाप्रमाणे धावावं लागेल. त्याच वेळेस पुन्हा परिस्थिती बदलेल, नाही का? नाही तर आपण मंडळीत गेलो, चर्ची भक्ती करून आलो, वा 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 वा, लय मोठा तीर मारला, समाधान वाटलं, धार्मिकतेचा फील आला. कशाचा फील आला? वा वा, मी लय धार्मिक झालो, नाही का? परंतु वास्तविक जर आम्ही पाहिलं तर आज आम्ही पाहतो पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? आज अनेक चर्च केवळ स्वतःच्या भिंतीच्या आत मर्यादित राहिले आहेत. कुठं? चर्चच्या कंपाऊंडच्या बाहेर कामच नाही त्यांचं. कमवून जीवन घातलेत पालकांनी. ठीक आहे, एक मंडळी आहे, परंतु तो शुभवर्तमान किती जणांना सांगितलं? किती जणांना व्हिजिट दिल्या? किती जणांना शिष्य बनवलं? किती जणांना शिकवायला जातोस? गरजेचं नाही का? बरोबर ना? त्याला जणू काही ती रेषाच घातली, त्याच्या बाहेर जाऊ नको, ऊन लागन तुला, थंडी वाजन तुला, गाराटशीन, वाकडा होशील. आणि मंडळीचंही तसं आहे. मंडळी कशी आहे? संडेला आली समाधानी, कोणाला गॉस्पल नाही, कोणाला साक्ष सांगणार नाही, कोणाला व्हिजिट नाही, कोणाची विचारपूस नाही. कसं देवाचं राज्य वाढणार? नाही का? म्हणून आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो मंडळी आपले कार्यक्रम, आपले लोक, आपली मंडळी, आपले लोक, आपले कार्यक्रम, आपले वाढदिवस, आपले लग्न याच्यावरच आहे.
सुवार्ता कधी सांगणार? गरजेचं काय आहे? काय आहे गरजेचं? म्हणून आम्ही पाहतो त्याचा परिणाम काय झालाच. जे चर्च जगाला बदलणार होतं आज हेच बदललं गेलंय. चर्च काय झालंय? बदललं गेलं ना. मग आज चर्च सुवार्तेचं केंद्र राहण्याऐवजी सोशल क्लब बनलंय. काय बनलंय? हा, आत्मिक गोष्टीऐवजी सोशल गोष्टी मंडळी जास्त चालल्या जातात, नाही का? मग जर ही परिस्थिती आहे तर ते विनाशाचं कारण नाही का? हा, चौथी गोष्ट अजून मंडळीच्या रासास कारणीभूत काय आहे? सेवकांची नैतिक घसरण. कोणाची? पास्टर्स, रेव्हरंट, बिशप, सगळ्यांची कशी घसरण? नैतिक घसरण. नैतिकता नाही राहील. मग काय केलं? काय केलं सेवकांनी? वचनामध्ये म्हटलंय अनेकांनी पैशाच्या मागे लागून आपला विनाश करून घेतला. मंडळी म्हणजे कमाईचं साधन आहे का बायबलनुसार? नाही ना. परंतु आधुनिक मंडळी आज कशी बनली? कमावण्याचं साधन बनलं ना. परंतु बायबल त्याला अलाउड करतं का? नाही ना. मग नेते ज्यावेळेस घसरले जातात, नेते ज्यावेळेस हपणे आणि फिनासनुसार व्यभिचारात असतात, सेवक ज्यावेळेस पतित जीवन जगतात, ते मंडळीचा प्रभाव जगावर पडेल का? म्हणून आमच्या जीवनामध्ये आज जर आम्ही पाहिलं तर मग चर्चमध्ये काय परिस्थिती आहे? आर्थिक घोटाळे. कसे घोटाळे? हे स्कीम आणली, पैसे वाढवून मिळतील. कोण सांगतंय? बाळक सांगतोय. या स्कीम मध्ये पैसे लावा. बरोबर ना? औषधाची विक्री पाळक करतोय. कुठं? जर हाच औषध विकायला लागलाय, देवाच्या आरोग्याची गरज राहिली का? यांनीच मेडिकल टाकलंय, गरज राहिली का? अनेक सेवक वर्ग काय विकतायत? वास्तविक त्याने काय सांगायला पाहिजे? देव काय करणार आहे? आरोग्य देणार आहे. घोटाळे सगळे, सगळे घोटाळे. बरोबर ना? याच्याकडून पैसे उपस, त्याच्याकडून पैसे उपस, हे घोटाळे आहेत. आणि जे मंडळीचे खजिनदार आहेत ना, जे चांगले आहेत, त्यांच्याबद्दल देवाला धन्यवाद. परंतु जी यहुदाची पिढी मागे राहिली आहे ना, ते विनाशच करणारे आहेत, नाही का? म्हणून आम्ही पाहतो पहिली गोष्ट काय घडली जाते? घोटाळे. दुसरी काय? पदासाठी भांडणं. मी पास्टर बनणार. बन ना मग. बरोबर ना? बरोबर आहे ना? मग पदासाठी भांडणं आहेत, बनू दे ना दुसऱ्याला. तुला जर लय सुवार्थेची हौस आहे, अख्खं जग नाही पडलं का? बरोबर ना? जो समर्पित आहे त्याला पुलपिटशी काय घेणं आहे? कुठेही जाऊन शुभवर्तमान गाजू शकतो, कुठेही जाऊन शिकू शकतो, कुठेही जाऊन मंडळी घेऊ शकतो. नाही घेऊ शकत का? परंतु तो चिटकलेलाच आहे. कशासाठी? कारण मंडळ्यांचे, मोठमोठ्या मंडळ्यांचे उत्पन्न जास्त आहे आणि याचा डोळा कशावर आहे? समजलं का? कदाचित अनेकांना या गोड गोष्टी वाटत नाही, कारण सत्य कसं राहतं? कटू असतं. परंतु कटू सत्य ज्यावेळेस आम्ही स्वीकारायला लागतो ना, तिथून बदल व्हायला लागतो. डॉक्टर ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या कडू असतात, परंतु ज्यावेळेस आपण घेतो, कदाचित तोंडाला सुरुवातीला त्या कडवट लागतात, परंतु ज्यावेळेस आतमध्ये जातात ना, त्या देहाला आरोग्य देणाऱ्या ठरतात, नाही का? म्हणून पवित्र शास्त्रामधील उपदेश जे आहेत ना, लोकांचे कान खाजवण्यासाठी नाहीत. पालकांची नेमणूक असं हळूवार छान, लोकांना त्रास नको व्हायला,
लोकांना पाप नको दाखवायला, काही करा चांगलं करता, हे कानाची खास जिरवणार आहे. प्रेषित पौल म्हणतो, मी जर लोकांची मनधरणी करणारा असतो तर ख्रिस्ताचा समजतं का सेवक नसतो. म्हणून सेवकांनी मंडळीमध्ये ज्या प्रकारे उपदेश करायला पाहिजे ती धार नेहमी असायला पाहिजे, नाही का? जर धार गमावली, विश्वासणारे म्हणतात, पाळसाहेब आजचा संदेश खूप छान झाला, हो का? पालकांनी जर विचारलं बदल काय केलास, उत्तर नको का? संदेश कानाला गोड वाटणारा असायला पाहिजे की आपलं आत्मिक जीवन पुनर्स्थापित करणारा, नाही का? मग संदेशाची विशेष करून कसा झालाय, कशावरून ठरतं? किती लोकांच्या जीवनामध्ये आत्मिक वाढ झाली, त्याच्यावरून संदेश काय होतो ठरला जातो. नाही तर आम्ही जातो, लय गर्दी असते तिथं, अरे गर्दीमध्ये कुठं चालला बाळा? त्यांना त्या स्वतःच्या लेकरांकडे लक्ष देता येणार, ह्या जमावाकडे ते कधी लक्ष देणार आहेत? बरोबर ना? गर्दीमध्ये असणारे सेवक फक्त तुझ्याकडे लग्न लावण्यासाठी येतील आणि पाकिटासाठी येतील, तुझ्या दुःखामध्ये तुझ्या अश्रू पुसायला ते कधीच येणार नाहीत. आणि वरून तुला भूषण, लय मोठ्या मंडळीत मी जातो, कशाला? बरोबर ना? जर मेलास ना, तुला दुसरा पाळक शोधायची गरज पडेल, कारण तो पाळक कुठंतरी गेलेला असेल. म्हणून अनेकदा भूषण कशाचं गावं याचं तरी आम्हाला नॉलेज असायला पाहिजे, नाही का? काही लय अभिमानाने सांगतात, लय मोठ्या मंडळीत जातो, असे लोक, पटांगणात लोक, इकडं लोक, तिकडं लोक, कसे आहेत ते, नाही का? खरं वास्तव आम्ही कधी ऐकायला शिकणार? म्हणून आम्ही पाहतो पदांसाठी काय आहे, भांडणं आहे. मागं आपल्या शहरामध्ये एका मंडळीचे भांडणं, कुठं? चौकामध्ये, मीडियामध्ये. अरे काय लाचारी, अरे काय सेवा करताय तुम्ही, आणि काय ख्रिस्त गाजवणार तुम्ही, भांडत बसलेत मंडळीमध्ये. शुभवर्तमान तुमचा उद्देश नाही, हरवलेले आत्मे तुमचा उद्देश नाही, तुमच्या डोक्यात फक्त पैसा आहे, नाही का? कसं काय आम्ही प्रभाव पाडू शकणार आहे जगावर? म्हणून महत्वाची गोष्ट, जे सेवकांचं अधपतन झालं त्याच्यामुळे मंडळी विनाशात जात आहे, नाही का? म्हणून आम्ही कोणत्या सेवकाबरोबर आहोत याचाही विचार लोकांनी करायला पाहिजे. काहींना भूषण वाटतं, चुकीच्या सेवकाबरोबर लहानाची लाज वाटायला पाहिजे आपल्याला, नाही का? सेवक कसा? शमूएल म्हटला, मी कोणाचं गाढव नाही घेतलं, मी कोणावर मुलीवर कुदृष्टी नाही ठेवली, ती साक्ष नाही का सेवकाची? बरोबर ना? मग चांगल्या सहभागितेमध्ये जर सेवक या नात्याने आम्ही ख्रिस्ताच्या मंडळीचं प्रतिनिधित्व करतो आणि तो देव आम्हाला चालवणार आहे, तर आमचं आचरण आणि जीवन कसं असायला पाहिजे? आणि अशा सेवकांच्या सहभागितेत जर आम्ही आहोत ना, तिथं आमची ग्रोथ होईल. परंतु जर आम्ही चुकीच्या फेलोशिपमध्ये आहोत, जर आम्ही चुकीच्या मंडळीमध्ये आहोत, जर आम्ही चुकीच्या सेवकाबरोबर राहिलो ना, आमच्या घराण्याचा नाश करणारं ते ठरणार आहे, नाही का? म्हणून जिथं लाज वाटायला पाहिजे तिथं अभिमान बाळगण्यात काहीच आनंद नाही, नाही का? म्हणून नेहमी चांगलं चर्च, चांगले सेवक यांच्याशी आमचा संबंध असायला पाहिजे. मग संख्यात्मक रीतीने त्यांच्याकडे किती लोक आहे यावर देवाचं कार्य नाही ठरलं जात. लोक कसे आहेत त्या मंडळी, त्याच्यावर देवाचं कार्य ठरलं जातं, नाही का? म्हणून नेहमी भले मंडळी छोटी असू द्या, आम्ही तिथं असायला पाहिजे, बरोबर ना? म्हणून आम्ही जर पाहिलं तर पुढं काय म्हटलंय, भांडणं मंडळीत. काय? कशावरून? पदावरून, पैशावरून भांडणं. परत काय? अधपतन, व्याभिचार. मंडळीत व्याभिचार असावा का? अरे जी मंडळी ख्रिस्ताने आपल्याला रक्ताने विकत घेतली, ती मंडळी कशी असायला पाहिजे? शुद्ध आणि पवित्र. कशी? मग तिथाचे विश्वासणारे कसे असायला पाहिजे? लफडेबाज. कसं नैतिक आचरण पाहिजे त्यांचं? शुद्ध नको का? पवित्र दायित्व त्यांच्या थाई नको का? जर मंडळीत जर करप्ट झाली,
जर मंडळी व्यभिचाराने भरली गेली, त्या मंडळीत देव राहील का? मग ते फक्त बाजार झाला. म्हणून टिळक म्हणतात, भरला वेड्यांचा बाजार. हा, भरला कोणाचा? कोणाला काही समजेना. परंतु आज जर आम्ही पाहिलं, त्याच्यानंतर ढोंगीपणा. काय पणा? ढोंगीपणा. काल एका बहिणीला मी भेटलो आणि तिला एका प्रोफेटने 5 महिने उपवास करायला सांगितले. ती म्हटली, पाळक साहेब मला उपवास करायचे. एका प्रोफेटने सांगितलं दौंडमध्ये 5 महिने उपवास करा. म्हटलं बाई, तू सेवा करण्याच्या अगोदर मरशील. नाही मरणार का? नाही मरणार का? किती उपवास करतो याच्यावर देवाचं कार्य अवलंबून नसतं. आम्ही खरं किती समर्पण करतो त्याच्यावर देवाचं कार्य अवलंबून आहे. उपवास जरूर करावे 5-5 महिने. एलियापेक्षा मोठा झाला का तू? मोशेपेक्षा मोठा झाला का तू? येशूपेक्षा मोठा झाला का तू? किती उपवास? मी तिला समजून सांगितलं उपवास कसे करावे आणि त्या बहिणीने ते ऐकलं. समजलं का? काही वेळेस सेवक योग्य मार्गदर्शन करतात, परंतु आमच्या डोक्यात जायला पाहिजे ते, नाही का? म्हणून आम्ही पाहतो याच्यामुळं काय झालंय, याचा परिणाम हा झाला, चर्चची विश्वासार्हता संपली. काय झाली? संपली ना, बरोबर ना? परिणाम काय झाला त्याचा? मग येशूने म्हटलं की तुम्ही जगाचं मीठ आहात, आणि मिठाचा खारटपणा जर गेला तो फक्त फेकण्याच्या उपयोगी येत आहे. म्हणून आज आमच्या ज्या ठिकाणी मोठमोठाले मिशनरी लोकांनी बांधलेले चर्च होते ना, वस पडत चाललेत. कोण आहे ना अशाच कारणीभूत? कोण आहे? तरी काही आंधळे, तरी त्यांना हे सत्य पटणार नाही. कधी आम्ही डोळे उघडणार? नाश होत चालला ना, नाश होत चालला ना. वैभव गेलं. वैभव काय झालं? गेलं. इखाबोध म्हणजे वैभव नाहीच होणं, निघून जाणं. जे नंदनवन होते आज ते रात झालेत. आणि तरी आम्ही आमच्या मौज मजेत खावो पिवो आणि जीवो. पाळक वर्ग हिंडतात फिरतात, इकडे मौज मजा करतात. अगोदर 2 व्हीलर होते, 4 व्हीलर आल्या, लक्झरीज लाईफस्टाईल आली. तो थाटात चालतो, त्याला फक्त त्याच्या थाटाकडे पाहणं. देवाच्या मंडळीकडे कोण पाहिल? लोकांपर्यंत कोण जाईल? जर गेलं नाही सुधारणा होईल का? नाही होणार. पटकन एक वचन वाचूया, मत्तई कृष्णवर्तमान अध्याय 5:13. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. जर मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला खारटपणा कशाने येईल? ते बाहेर टाकण्यात नेऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जावे, याशिवाय कोणत्याही उपयोगाचे नाही. अनेकदा आम्ही मोठमोठ्याला सभाला जातो आणि त्यावेळेस आम्हाला वाटतं लय देवाचं राज्य वाढलंय, परंतु वास्तव मी तुमच्या समोर ठेवलं नाही का? सत्य आहे का नाही? ते सत्य आहे ना. सत्य स्वीकारायला पाहिजे. देवाचं वचन सांगतं सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. काय करेल? मग याच्यावर काही उपाययोजना आहे का नाही? आहे ना. याच्यावर उपाययोजना आहे ना. परिस्थिती बदलण्यासाठी काय आहे? उपाययोजना आहे. मग जर आम्ही पाहिलं तर काय करावं लागेल? चर्चला पुन्हा पहिल्यासारखे दिवस आणण्यासाठी किंवा प्रभावी बनवण्यासाठी काही उपायाची अंमलबजावणी आपलं करावं लागेल. काही बदल करावा लागेल. मग विश्वासू पाळक आणि संस्था यांनी मिळून या गोष्टी करणं गरजेचं आहे. समजलं का? मग पहिली गोष्ट उपदेश. पहिली गोष्ट काय? उपदेश. हा, मग उपदेशाचे शुद्धीकरण करावं लागेल. कशाचं? उपदेशाचं काय करावं लागेल? मागच्या आठवड्यामध्ये मी विषय टाकला होता, पुलपीट वरील कटू सत्य. किती जणांनी पाहिलं मंडळीत?
दुःखाची गोष्ट आहे. तुम्ही व्यस्त असाल 24 तास, त्याच्यामुळे तुम्हाला पाहायला वेळ मिळाला नाही. जे व्हिडिओ असतात ना, इतके अभ्यासपूर्ण असतात ना, टाळूच नका, टाळूच नका. जे लोक व्हिडिओ पाहतात ना खऱ्या वचनाचे, त्यांचे जीवन बदलले जातात. वेगवेगळ्या ठिकाणाहून मला कॉल आले पाळकांचे, पाळक साहेब सत्य परिस्थिती मांडली, ते देवाचं वचन आहे, नाही का? ते देवाचं काय आहे? सत्य वचन आहे. म्हणून पहिली गोष्ट उपदेशाचं काय करावं लागेल? शुद्धीकरण. हा, मग चर्च बदलण्याची सुरुवात स्टेजवरून होते. कुठून? स्टेजवरून किंवा पुलपिटवरून. समजलं का? मग काय करावं लागेल? मनोरंजनाचे शो. कशाला म्हटलंय मनोरंजनाचे शो? मंडळीची बिघडलेली आराधना. कशी आराधना? आधुनिक चर्चमध्ये वरात झाली. आधुनिक चर्चमध्ये उपासना, आराधना काय झाली? तिथं देवाचा आत्मा येईल का लुसिफर येईल? कोण येईल? तुम्हाला वाटतं वरातीत प्रभू नाचायला येईल? दुःख वाटतं. बदलली गेली ना परिस्थिती. परिस्थिती काय झाली? म्हणून पहिली गोष्ट मंडळीतली उपासना देखील काय करावं लागेल? बदलावी लागेल. समृद्धीची सुवार्ता बंद करावं लागेल. कोणती सुवार्ता? मोठमोठाले प्रिचर पहा तुम्ही. यूट्यूबवर तुम्ही काय ऐकता लक्षपूर्वक लक्ष द्या. कोणी कोणालाही फॉलो करतं. त्या पाळकाला काही समज नसली तरी त्याला वाटतं हा चांगला बोलतोय. चांगला बोलण्यावर तुझं जीवन नाही बदलत. तो बायबलनुसार बोलत आहे का याची पडताळणी कर, म्हणजे तुझं जीवन बदलत, नाही का? ज्या पाळकांच्या बोलण्यामध्ये पाप दाखवणं नाही, ज्या पाळकांच्या जीवनामध्ये वधस्तंभ नाही, ज्या पाळकांच्या बोलण्यामध्ये विशेष करून देवाचा दंड तुझ्यावर येईल, भविष्यात तुला न्यायाला सामोरं जावं लागेल, हे येत नाही ना, ती मंडळी फक्त भौतिकतेमध्ये वाढली जाते, देवामध्ये नाही. मग असंख्य पाळकांचे तुम्ही यूट्यूबवर टाइमलाईन चेक करा, त्यांचे उपदेश चेक करा. देव तुम्हाला आशीर्वादित करील. देव तुला हे देईल, देव तुला ते देईल, तुला नोकरी देईल, तुला छोकरी देईन, तुला गाडी देईन, तुला घोडी देईन. कशाला? काय वरात काढायची त्याची? मोठमोठे प्रिचर बघा. यातील अनेक प्रिचर जे पुलपिटवर होते, ज्यावेळेस मंडळीचा छळ चालला आणि मंडळ्या ज्यावेळेस मोर्चा काढून रस्त्यावर होते, हे बिळात होते. हे कुठं होते? बिळात होते. फक्त बोलणारे पोपट आहेत. यांना फक्त आवेश मंडळीत येतो आणि दुसरा कुठं येतो? पुलपिटवर, सभेमध्ये. परंतु ग्राउंड स्तरावर जाऊन कधीही काम करणार नाही. त्याला सेवक नाही म्हणायचं. त्याला काय नाही म्हणायचं? मंडळीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये उपस्थित राहतो तो सेवक. आणि मंडळी सेवकाबद्दल जे बोलते, असं म्हटलंय, तो मेंढरांसाठी आपला प्राण देतो, त्याला सेवक म्हटलंय. म्हणून उपदेशाची काय करावं लागेल? शुद्धी. विश्वासणाऱ्यांच्या कानाची खाज नाही जिरवायची. चांगलं करताय तुम्ही, मावा खात जा, दारू पेत जा, परंतु ब्रदर कधी मध्ये घेत जा ना. असे रस्त्याला पडलेले बरं नाही. तुम्ही लिमिट मध्ये प्या. सगळं जगच पेत. हे पाळकाने सांगावं का? पाळकाने सांगावं का? प्रभू भोजन मावा खाणाऱ्याला द्यायचं का? पाळकाला माहित असतं अनेक लोकांचं जीवन. एखाद्याचं माहित नसलं तर भाग वेगळा आहे. ठीक आहे, अगोदर खात होता, परंतु आज तो बदलला, तो घेऊ शकतो, नाही का? मग सत्याकडे कधी येणार आम्ही? बदललेलं जीवन प्रभू अपेक्षित आहे, नाही का? म्हणून आम्ही जर पाहिलं तर पुढची गोष्ट काय आहे? बायबलचा पद्धतशीर अभ्यास सुरू करावा लागेल. काय? अनेक मंडळ्या फक्त अशा लोकांना बोलवतात जे फक्त भौतिकता प्रीच करतात.
परंतु त्याऐवजी जर मंडळांमध्ये टीचर लोकांना बोलवलं असतं, मंडळ्या किती सक्षम असत्या, नाही का? आंधळ्यावानी चालू नका आध्यात्मिक जीवनासाठी, डोळे उघडून चला, नाही का? म्हणून देवाचं वचन जर आम्ही पाहिलं तर मग काय करावे उपदेशकांनी? स्वतःच्या कल्पना सांगण्याऐवजी फक्त साक्षीवर संडे भागून नेण्याऐवजी बायबलमधील पुस्तकाचा पद्धतशीर, ऐतिहासिक आणि संदर्भासहित अभ्यास मंडळीकडून करून घेणं हे पालकाचं काम आहे. समजलं का? काय होईल त्याच्याद्वारे? आत्मिक उन्नती होईल, आत्मिक वाढ होईल, ती मंडळीमध्ये लिडरशिप उभी राहील, त्या मंडळीमध्ये पुढारी निर्माण होतील, ती मंडळी शुभवर्तमान कार्य करेल, ख्रिस्तामध्ये ते मुळावलेले असेल, याचनुसार जावं लागेल, नाही का? म्हणून जर आम्ही पाहिलं तर मग उपदेशामध्ये पाप, काय पाप, दुसरी गोष्ट पश्चाताप, दुसरी गोष्ट काय, तिसरी गोष्ट न्याय, तिसरं काय, चौथी गोष्ट येशूचा वधस्तंभ, ज्याला शिष्यत्वाचं जीवन म्हटलं, या गोष्टी आणावं लागतील, नाही का? ते गरजेचं आहे. म्हणून आम्ही पाहतो नेहम्याचं पुस्तक अध्याय 8 आणि त्यामध्ये जर आम्ही पाहिले याजरा याजकाबद्दल लिहिलंय. कोणाबद्दल? आणि याजकाने काय केलं? त्याने नियमशास्त्राचं पुस्तक स्पष्ट वाचून दाखवलं. कसं वाचून दाखवलं? आणि त्याचा अर्थ समजून सांगितला. पाळकाचं काम काय आहे? स्पष्ट वाचून दाखवणं, अर्थ समजून सांगणं, हे पाळकाचं काम आहे. का फोन करणं? दशांश आला नाही तुमचा, घरी जाऊन व्हिजिट कशासाठी? दशांश आला नाही आंटी, दशांश आला नाही सिस्टर, दशांश आला नाही ब्रदर, याच्याऐवजी शिकवायला जा ना, नाही का? नाही का? आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्यावेळेस या याजरा शास्त्रीने, याजकाने वचन वाचून दाखवलं, समजावून दाखवलं, असं म्हटलंय, त्यामुळे संपूर्ण इस्रायल लोक रडले. सगळे इस्रायल लोक रडले. त्यांना दुःख झालं, कारण त्यांनी पाप केलं होतं. त्याच्यामुळं त्यांच्या जीवनात विनाश आला होता, त्यांना गुलामगिरीत जावं लागलं होतं. समजलं का? मग त्या याजकाने चांगल्या गोष्टी केल्या म्हणून ते कोणाकडे वळाले? देवाकडे वळाले. म्हणून आम्ही पाहतो आम्हालाही त्याच पद्धतीने करावं लागेल, नाही का? मग दुसरी गोष्ट, मंडळी मध्ये शिष्य असायला पाहिजे, ग्राहक नको. कोण असायला पाहिजे? बरोबर ना? मग रविवारी जमणारी गर्दी ग्राहक आहेत का शिष्य आहेत? कोण असायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? मंडळीचे ग्राहक असता कामा नाहीये. अतिथी अतिथी देवो भव. आम्ही या वचनामध्ये पाहतो गर्दी कशी असायला पाहिजे? शिष्य असणं गरजेचं आहे. मग काय करायला पाहिजे मंडळीमध्ये? चर्चमध्ये मोठमोठे कार्यक्रम घेण्याऐवजी प्रार्थनाचे कार्यक्रम घ्यायला पाहिजे, प्रशिक्षणाचे कार्यक्रम घ्यायला पाहिजे, हे अपेक्षित आहे. समजलं का? काय होईल त्याच्यामुळे? त्या मंडळीत प्रार्थना योद्धे बनतील. काय बनतील? आणि दुसरी गोष्ट, मग त्यांना वैयक्तिकरित्या बायबल अभ्यासाच्या द्वारे समजून घेता येईल, नाही का? कशाच्या द्वारे? बायबलच्या अभ्यासाच्या द्वारे. म्हणून लोकांच्या एकमेकाच्या अडचणी त्यांना त्या एकतेमुळे समजून घेता येईल, नाही का? या गोष्टी काय आहे? अपेक्षित आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने जो नमुना दिला ना वचनामध्ये, हजारो लोकांना त्याने जेवू घातलं. किती लोकांना? परंतु मोजक्या लोकांना त्यांनी शिष्य बनवलं.
समजलं का? जेव कितीला जणांना घातलं, परंतु शिष्य किती जणांना बनवलं? त्यांना वेगळं करून शिकवलं. त्यांना वेगळं करून काय केलं? शिकवलं. म्हणून आपण आपलं संडेची भक्ती झाल्यानंतर आपण बायबल क्लास घेत आहोत. मी स्वैच्छिक ठेवलं. ज्याला आत्म्यातून वाटतं त्यांनी बसायचं आहे. ज्यांना उगं जीवावर आल्यासारखं येतं ते नसलेले बरे. समजलं का? महत्वाची गोष्ट. आणि म्हणून काय होणार त्याच्यामुळं? भविष्यामध्ये पुढारी पण वाढलं जाणार. काही नाही, याचं गांभीर्य नाही वाटत, परंतु इथं जे दिलं जातं त्याच्यापेक्षा अधिक तिथं दिलं जातं. समजलं का? खोलातल्या गोष्टी. आणि म्हणून ते आमचे जीवन बदलणारे आहे. आणि म्हणून ज्यावेळेस एक मुठभर प्रेषित तयार झाले, त्यांनी जग हालून सोडलं का नाही? मग प्रत्येक मंडळी जी आज मंडळी म्हणून आहे, किती मंडळामध्ये शिष्य बनवले जात आहे. काही मंडळामध्ये सेल लीडर आहेत, फिरून डबे घेऊन गोळा करून येणार. त्यांना खरोखर नॉलेज आहे का? आहे का? असायला नको का? ते शिष्य आहेत का? नाही ना. अनेकदा शिष्य हे पाळकाचे नकोत. शिष्य कोणाचे असायला पाहिजे? देवाचे शिष्य असायला पाहिजे. मी मंडळी चालवतो, मी कोणालाही माझा शिष्य नाही बनवत. कोणाचे शिष्य बनवण्यास सांगितलं? प्रभूचे शिष्य बना. कारण सेवकाचं काम काय? स्वतःकडे न बोलवता देवाकडे त्यांना पाठवणं, नाही का? त्याच्याशी आलेला संबंध स्थापित करणं हे सेवकाचं काय आहे? काम आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो, मग अडचणी समजून घेता येतील. मग तिथं आत्मिक शिस्त असेल. काय असेल? ज्यावेळेस नाईट प्रेयर घेतली ना आम्ही, गोंधळाच्या आत्म्याला अजिबात काम करू दिलं नाही. जवळपास 2 घंटे कंटिन्युअसली प्रार्थना चालू होती. 2 तास कंटिन्युअसली. समजलं का? काय होणार त्याच्यामुळं? अनेकांच्या जीवनात प्रभू मोठं काम करणार. एकत्र येणं, यायचं म्हणून यायचं नाही. कोणतीही गोष्ट करायची तर मनापासून, नाही तर नाही केलेली बरी, नाही का? म्हणून आम्ही पाहतो मग तिथं काय चाललं जातं? आत्मिक शिस्त, प्रार्थना, उपवास आणि वचन वाचन. किती गोष्टी? प्रार्थना, उपवास आणि वचनाचं वाचन, बायबलचं वाचन हे मंडळीत असायला पाहिजे. बरोबर ना? म्हणून आम्ही पाहतो काय होईल त्याच्यामुळं? सर्वांना त्या गोष्टी शिकता येतील. मग एकाची उन्नती होईल का? सर्वांगीण उन्नती होईल. कशी उन्नती होईल? सर्वांगीण उन्नती. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, तिसरी गोष्ट, चर्च आर्थिक आणि नैतिक व्यवहार पारदर्शक असायला पाहिजे. छोट्या मंडळामध्ये उलाढाल नसते. त्यांचं मन ऑफरिंग किती असतं? 200, 300, 400, 500. त्याचं काय? बरोबर ना? ते मंडळीच्या कामासाठी देखील पाळकांना अनेकदा स्वतःचं टाकावं लागतं तिथं. परंतु जिथं ज्या मंडळीचे आर्थिक उलाढाल मोठी आहे, तिथं काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? पारदर्शकपणा असायला पाहिजे आर्थिक गोष्टीबद्दल, नाही का? मग आम्ही पाहतो हे चर्च कॉर्पोरेट बिझनेस संस्था न बनता देवाची मंडळी बनायला पाहिजे, नाही का? कॉर्पोरेट सारखं झालं ना मंडळ्या, बरोबर ना? म्हणून आम्ही पाहतो मग काय करायला पाहिजे? चर्च मधील पैशाचा हिशोब. कशाचा हिशोब? काही वेळेला आपण जेवण मागवतो, मंडळीचं गोळा होतं 25%, मला टाकावं लागतं स्वतःचं 75%. वास्तविक मंडळीने मला हिशोब द्यायला पाहिजे. काय केलंय तुम्ही घरी? नाही का? ही मंडळीची व्यवस्था, छोट्या मंडळाचा विषय येत नाही. परंतु ज्यांचा व्यवहार मोठा आहे तिथं काय असायला पाहिजे? पैशाचा आणि दशभांशाचा वापर पाळकाच्या वैयक्तिक चैनीसाठी न होता चर्चमधील गरीब, विधवा, अनाथ आणि सुवार्थेच्या कार्यासाठी आणि त्याचा उपयोग पाळकांच्या गरजासाठी देखील व्हायला पाहिजे.
असं म्हटलंय, जो पाळत मंडळीची सेवा करतो त्याची काळजी घेणं मंडळीची जबाबदारी. समजलं का? मग याचा विनियोग सर्व गोष्टीसाठी करायला पाहिजे, फक्त सेवकाच्या लक्झरीस लाईफस्टाईलसाठी नाही. तोही विजनरी असायला पाहिजे, त्याने शुभवर्तमान कार्यासाठी पेरायला पाहिजे. आपली मंडळी कायम शुभवर्तमान काम करत आहे, नाही का? म्हणून आम्ही पाहतो, पुढे जर आम्ही पाहिलं तर काय म्हटलंय, चर्चच्या नेत्यांनी त्यांच्या आत्मिक व खाजगी जीवनासाठी मार्गदर्शक ठेवायला पाहिजे. कोण असायला पाहिजे मंडळीमध्ये? जे महत्वाचे निर्णय त्याच्या सर्व कमिटीने बसून काय करायला पाहिजे ते ठरवायला पाहिजे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, ज्यावेळेस नवीन मंडळी, प्रेषितीय मंडळीमध्ये जेवणावरून भांडण झालं, जेवणावरून काय झालं, आणि तेव्हा त्यांनी काय केलं, प्रेषितांनी स्वतः पैसे न सांभाळता पवित्र आत्म्याने व ज्ञानाने भरल्या 7 विश्वासू जणांची काय केली, नियुक्ती केली, जेणेकरून सर्व गोष्टीमध्ये काय राहील, पारदर्शकता राहील. समजलं का? म्हणून नेहमी आपलं आर्थिक जे विषय असतात ते नेहमी पारदर्शी ठेवणं गरजेचं आहे, नाही का? मग पुढं काय म्हटलंय, 4, पृथ्वीचं मीठ आणि जगाचा प्रकाश. प्रभूने काय म्हटलं, तुम्ही पृथ्वीचे मीठ व जगाचा प्रकाश आहात. म्हणून विश्वासू लोकांनी चर्चच्या भिंती बाहेर पडणं गरजेचं आहे. कशासाठी? आपली साक्ष लोकांना देण्यासाठी, शुभवर्तमान सांगण्यासाठी, नाही का? मग महत्वाची गोष्ट अजून काय करावे, ख्रिस्ती व्यक्तींनी, विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी आपल्या कामाच्या ठिकाणी, काय म्हटलं मी, व्यवसायात आणि शेजारी राहताना तडजोड न करता प्रामाणिक राहिलं पाहिजे. काय गोष्टी सांगितल्या, काय गोष्टी सांगितल्या? आपल्या कामाच्या ठिकाणी कशा आहात तुम्ही? लुटमार करता का? काही गोष्टी चोरून आणता का कामाहून? चाल बायला चाल, कुंद्यावर माती घाला असं खुरपता का? बरोबर ना? आमची साक्ष आम्ही मंडळीमध्ये दूतासारखे नको, आणि बाहेर गेल्यावरही भूतासारखे नको. लोकांची आमच्याबद्दल ही साक्ष असायला पाहिजे, तो व्यक्ती वेगळा आहे, ती बहीण वेगळी आहे, ते अंकल वेगळे आहे, त्या आंटी वेगळे आहेत, ते लेकरं वेगळे आहेत, ती आमची काय आहे? मग कुठं असायला पाहिजे ती साक्ष? कामाच्या ठिकाणी, नाही का? नाही तर त्यांनी साक्ष दिली तर मग झाला आपला कार्यक्रम जेलच्या आतच. आमची कामावर साक्ष कशी असायला पाहिजे? चांगली. व्यवसायात आमची साक्ष कशी असायला पाहिजे? चांगली. शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये तडजोड न करता आमची साक्ष कशी असायला पाहिजे? चांगली. हे जीवन ख्रिस्ती, हे सेवकाचं जीवन, हे विश्वासणाऱ्यांचं जीवन. नाही तर याला टोपी त्याला टोपी, ओनली घाल टोपी. कसे लोक येतील आपल्याकडं? येतील? हे शुभवर्तमान थोडे लोक वाचतात, परंतु हे शुभवर्तमान अनेक लोक वाचतात जे पाहतात, नाही का? म्हणून म्हटलंय तुमचा प्रकाश जगासमोर असा पडू द्या की तुमचे सत्कर्मे पाहून लोकांनी देवाचा गौरव करावा स्वर्गीय, नाही का? मग अनेकदा आम्हाला शुभवर्तमान त्यांना सांगायची वेळ भेटत नाही, संधी. आमचं जीवन आम्ही त्यांच्या समोर तसं ठेवावं, नाही का? काल मी श्रीरामपूरहून नगरला निघालो आणि मला बेलापूरपर्यंत एका रिक्षामध्ये यायचं होतं. तिथून मी म्हटलं दुसरी गाडी पकडून मी येईल, आणि एक रिक्षावाला, त्याच्या रिक्षामध्ये मी बसलो, तो आणि मी दोघंच होतो. तो म्हटला मी याच्याजवळ आलो, आपलं बेलापूर जवळ. त्याच्यानंतर तो म्हटला मला पुढं जायचं आहे. कुठं जायचं तुम्हाला? मी म्हटलं नगरला जायचं. तो म्हणजे रावरीपर्यंत येता का? तर मग मी त्याच रिक्षामध्ये आलो, आम्ही बोलत आलो. परंतु ज्यावेळेस आलो ना, मी त्याला थोडे अधिक पैसे दिले. त्याच्या
भाड्यापेक्षा थोडे काय दिले, अधिक पैसे दिले. आपलं रिक्षावाले प्रामाणिकपणे काम करतात बिचारे. हां, आणि तो ज्या प्रकारे आला, मलाही पण तिथं गाड्याचा प्रॉब्लेम होता संध्याकाळी येण्यासाठी, म्हणून त्यांनी मला ज्यावेळेस माझ्यासाठी ते आनंददायक होतं म्हणून मी ते दिलं. ते म्हटलं हे कशाला, म्हटलं राहू दे. हां, आता ज्यावेळेस निघालो त्याने ठरवलं होतं का? मी कमी दिला असतं तर त्याला घ्यावं लागलं असतं. बोललाच नाही ना काही, आणि आपण येऊन पोहोचलो होतो त्याच्यामुळे विषय काही नव्हता. परंतु तिथं ज्यावेळेस मी त्याला अधिक दिलं ना, ज्यावेळेस नेक्स्ट टाइम तो मला भेटेल ना, तो अधिकच्या अपेक्षा नाही करणार. आलं का ध्यानात? परंतु त्याला एक आनंद राहिला, अरे हा व्यक्ती वेगळा आहे, हा व्यक्ती कसा आहे. त्याच्यानंतर मी रावरीपासून दुसरी गाडी धरली आणि ती आपण पाहतो वेळच्या पुढं जो बायपास रोड आहे तिथपर्यंत आली. तिथं एकाने मला सोडलं. काय झालं, मी उतरलो आणि मला तिथून गाडी धरायची होती. उशीर झाला मला. काय झाला, उशीर झाला. आणि तिथं लवकर गाड्या भेटत नाही, संध्याकाळी कोणी थांबत नाही लवकर. परंतु एक बुलेटवाला पाठीमागे आला, मी त्याला हात केला, त्याने मला बायपासला आणून सोडलं. 1 रुपया लागला का? 1 रुपया लागला का? का बरं असं घडलं? का घडलं? त्याच्यानंतर ज्यावेळेस बायपासला आलो दुड्डेरी चौकामध्ये, तिथं तुषार ब्रदरचे बहिणीचं मिस्टर ते इकडे येत होते. ते म्हटले, पास्टर चला मी तुम्हाला सोडतो. घरपोच सेवा दिली ना. का घडलं गेलं? का घडलं गेलं? वेगळे पण जपा. बोलण्यात ख्रिस्त नको, वागण्यात ख्रिस्त ठेवा. गाणं गाण्यात मजा नाही. मी कुठेही कसंही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये, तू कसंही नको राहू, नीट राहा आणि ख्रिस्तही नीट दाखव, नाही तर चाललाय तू झुलत. मजा आहे का त्याला? हे जीवन जगा, नाही का? मग कामावर असताना देखील लोकांशी आपलं बोलणं कसं असायला पाहिजे? व्यवस्थित. लोक जरी आपलं पाहत नसले तरी आपलं जीवन कसं असायला पाहिजे? प्रामाणिक. तेव्हा प्रकाश पडेल ना, बरोबर ना? म्हणून आम्ही पाहतो. मग पुढं काय म्हटलंय? लाच न देणे, लाच न घेणे जीवनात असायला पाहिजे. लाच घ्यायची नाही. हा, पुढं काय म्हटलंय? खोटं न बोलणं. काय करायचंय? बदलून टाकायचं. पुढं काय म्हटलंय? संकटात असणाऱ्यांना मदत करणं. इथं आपलंच कमी, बरोबर ना? मदत करणार असायला नको का? नेहमी हा भाव ठेवा. माझ्या जीवनात मी कोणासाठी मदतीसाठी तयार राहतो. काही वेळेस मला त्याचा भयानक दुष्परिणाम भोगावे लागतात, तो एक वेगळा भाग आहे. परंतु मी माझा स्वभाव नाही बदलत. फसवणं, उपकाराची जाणीव न ठेव, तो त्यांचा स्वभाव झाला. परंतु पेरत राहणं, देत राहणं हा कोणाचा स्वभाव आहे? आपला स्वभाव आहे. आपल्यातलं चांगुल पण जपा, नाही का? बरोबर आहे का नाही? चांगला शंभरोनी फक्त शिकायचं नाही, इतरांच्या जखमा धुवायच्या. चांगला शंभरोनी म्हणजे काय? इतरांच्या जखमा धुवायच्या, बरोबर ना? चांगला शंभरोनी म्हणजे काय? मार दिलेला आपल्या गाढवावर बसायचं ना आपण खाली चालायचं. ज्यावेळेस तो बदलल, तो आपलं जीवन पाहिजे. तो म्हणशील, अरे याचा माझा काही संबंध नाही, यांनी का मदत केली मला? तुमचं वागणं त्याला बदलणार नाही का? नाही बदलणार का? हा, मग वेळ आली तर त्याच्यासाठी परत म्हणणं, तू याचा उपचार कर, मी परत आलो तर त्याचं काय करील? बिल देईन, नाही का? गरजेचं नाही का? बोलण्यात नका ठेवू ख्रिस्त. कशामध्ये ठेवा? वागण्यात ठेवा. आणि ज्यावेळेस तुमचे गुण अशा प्रकारे बाहेर जातील ना, मी तुम्हाला सांगेल, जग आम्हाला त्यांना बोलवायची गरज नाही पडणार. ते स्वतः होऊन मंडळीमध्ये असतील, नाही का? म्हणून या दिवसामध्ये पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो दानिएलच्या बाबतीत. दानिएलच्या जीवनामध्ये शत्रूंना काही दोष सापडला का? मग आमचंही जीवन कसं असायला पाहिजे? तसं असायला पाहिजे. बायबलमध्ये जे चरित्र आहेत ना, ते आमच्या वागण्यात असायला पाहिजे, नाही का? जर असं वागाल आणि जगाल ना, तर आमचा प्रकाश जगासमोर असा पडेल की मंडळी अगणिक आत्म्यांसाठी विशेष करून त्यांच्या तारणाचं माध्यम म्हणलं जाईल, बरोबर आहे ना? म्हणून चुकीच्या गोष्टी घेऊन चालण्यात मजा नाही. सुधारणा करून
त्यानुसार जर मंडळी गेली तर मंडळीचं कार्य फ्रुटफुल होईल. नाहीतर जसं मागच्या काळामध्ये नंदनवन होतं, आज दुर्दशा झाली त्या चर्चेची, त्या संस्थांच्या प्रॉपर्ट्यांची. भविष्यातही आपण आपलं वागणं नाही सुधारलं ना तर मंडळी विनाश झाल्यापासून राहणार नाही का? म्हणून मंडळी संजीवित करणं, पुनर्स्थापित करणं आणि लोकांपर्यंत पुन्हा शुभवर्तमान घेऊन जाणं जर मंडळीचा उद्देश आहे तर एकच अपेक्षा आहे, आपलं जीवन आपण काय करायला पाहिजे, बदलायला पाहिजे. साधारण विश्वासू जे बोलण्याद्वारे आहे तसं नव्हे तर आमच्या चरित्रात धार्मिकता असावी, जस लोक पाहतील ते बदलतील आणि जग बदलेल. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया.